हिंदू कोड बिल मान्य झाले नाही म्हणून बाबासाहेब आपण कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण हिंदू कोड बिलमधील कायदे, स्त्री पुरुष समानतेचे कायदे आपण संविधानात घातले. पण आज मानसिक गरिबी आर्थिकदृष्ट्या सुधारित कुटुंबामध्ये पण दिसते. ती म्हणजे हिंदू कोड बिल, स्त्री पुरुष समानता अंमलात न आणण्याची मानसिक गरिबी. आता ही मानसिक गरिबी किती सुशिक्षित कुटुंबामध्ये आहे की नाही याचे आत्मपरीक्षण करण्यासाठी माझ्या सुशिक्षित बंधूंना आणि काही भगिनींना मी काही प्रश्न विचारत आहे. त्याचे उत्तर मला जर कळवली तर तुम्ही खरोखर हिंदू कोड बिल, स्त्री पुरुष समानता अंमलात आणता की नाही ते कळेल. प्रश्न पहिला, तुम्ही कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी त्याची चर्चा घरातील स्त्रियांसोबत किमान स्वतःच्या बायकोसोबत महत्त्वाचे म्हणजे करता का? प्रायोरिटीनुसार तुम्ही आर्थिक निर्णय घेतलेत का? उदाहरणासहित सांगा आजपर्यंतचे निर्णय. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे असे वाटते का? की बाबासाहेबांचे, चळवळीचे, इतर राजकारणाचे काही काम यासाठी रात्री 7 नंतर 10 पर्यंत घराबाहेर असता? स्वतःच्या करिअरसाठी 24 तासापैकी 12 तास आणि 12 तास स्वतःच्या कुटुंबासोबत गप्पा, निर्णय, एकमेकांच्या समस्या जाणून सोडवण्यासाठी एकमेकांचा सहवास, मदत यासाठी द्यावेसे वाटतात की नाही? जे तुम्ही पती-पत्नीने आजपर्यंत मिळवले आहे ते पती-पत्नी दोघांच्या नावावर आहे का?